पहा की पार्ल्यामध्ये नाळेसर जातात काय, त्या संदीप पवारशी बोलतायत काय, तो संदीप पवार माहिती येतोय काय आणि म्हणतोय की डॉक्टर शरद गोरे साहेब हे कराड नगरीमध्ये साहित्य संमेलन घेऊ इच्छित आहे। त्या पार्ल्यातून सुरुवात होते, आम्ही सर्व त्याच्याशी कनेक्ट होतोय। विकास भोसले सारखा एक चांगला कार्यकर्ता त्या ठिकाणी मिळतोय की ज्या विकास भोसले आणि डॉक्टर शरद गोरेंच्यामुळे हे संमेलन होत आहे। दोन व्यक्ती असे आहेत की सतत आणि सतत धडपडत आहेत आणि तुम्ही आता पाहिलं असेल की गोरे साहेब जे स्टेजवरती बसले ते शांत आहेत का बघा, सारखे इकडे बघतायत तिकडे बघतायत, अजून त्यांना म्हणजे पुढे आणखी भरपूर काय काय करायचं आहे हे त्यांच्यामध्ये। हे सांगण्याचा एकच उद्देश आहे की त्यांनी मागच्या वेळेस एक वाक्य वापरलं होतं त्या मिटिंगला, जे येतील ते आपले, न्यायालयाविषयी सोडून द्या, चला पुढं। आणि अशा पद्धतीनं हे साहित्य संमेलन जे आहे हे नवोदितांसाठी या ठिकाणी उभं केलेलं आहे। त्यामुळं डॉक्टर शरद गोरे आणि विकास भोसले आमचे पत्रकार आहेत यशवंतनगरीचे, आणि ते पार्ल्यामधले संदीप पवार यांचं जाहीरपणे या सर्वांना आपण धन्यवाद देऊया। आणि हे सगळे म्हणजे डॉक्टर समोर आहे पण पाठीमागचे सूत्रधार खूप मोठे, आणि आता त्यांचा आपण सत्कार केला डॉक्टर बनकर सरांचा की पडद्यामागचे सूत्रधार आहेत, शिंदे सर पडद्यामागचे सूत्रधार आहेत, असे अनेक माणसं आहेत की ही जी काही पडेल कामगिरी आपल्या स्वतःवरती ती करतायत पुढे जात आहे। मी पुन्हा एकदा सांगतोय की आपण साहित्य क्षेत्रामध्ये आहात, कवितांचं मी सकाळपासून तुमच्या अगदी बारकाईने निरीक्षण करतोय। माझी एक गोष्ट लक्षात येते की तुम्ही छान पद्धतीने कविता करताय, पण शब्द आणि गायन आणि त्याचा आपण कशाशी संपर्क जोडतोय याचं थोडंसं तारतम्य ठेवा, एवढंच मी सांगेन। मी कवी नाही, कवितेतलं मला काही समजत नाही, परंतु मला एवढं मात्र कळतं की एखादी कविता समजली तर ती आजपर्यंत गेली पाहिजे, आणि आजपर्यंत कविता अगदी 4-5च गेल्या असतील, बाकीच्या कविता वरच्यावर जोडून गेलेल्या आहेत। म्हणजे आपण फक्त थिंकिंग करा, आपण त्याच्यावर फक्त विचार करा की आपल्याला काय करावं लागणार आहे। यासाठी मी मुद्दाम तुम्हाला मी सांगितलं। पुन्हा एकदा मी सांगतोय की कुठल्याही प्रकारच्या साहित्य लेखनासाठी शिक्षणाची गरज नाही, ते आता आपण एका साहित्यिकाकडून आपण अनुभव दिलाय। गौंड्याचं काम करताय आणि त्यांचा पाठ जो आहे तो शालेय विभागामध्ये कुठेतरी लागलेला आहे। म्हणजे आपण जे लेखन करताय ते लेखन हे सुदृढ कसं असलं पाहिजे हे त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे। अण्णाभाऊ साठेंचं उदाहरण तुमच्या समोर आहे। अण्णाभाऊ साठे कुठल्याही शाळेमध्ये देखील गेले नव्हते, पण 28 कादंबऱ्या या माणसाने लिहिल्या, याचं कारण हेच आहे। म्हणून मी असं म्हणेन तुम्हाला की बहिणाबाई चौधरी तर कुठल्या शाळेमध्ये गेली, अरे आलास असं गेलास असं, जीवा तुझं रे तंतर, अरे जगन मरण एका श्वासाचं अंतर, सांगणारी आमची बहिणाबाई तिकडची वराडी भाषा वापरते आणि ते छानपणे आम्हाला सांगते। म्हणजे याचा अर्थ काय होतो की जे तुम्ही लिहिणार आहात ते सुदृढ आलं पाहिजे, जे तुम्ही बोलणार आहात ते सुदृढ पद्धतीने आलं पाहिजे, तर मला वाटते खऱ्या अर्थाने साहित्याची सेवा होईल असं मला वाटतंय। आपण सर्वजण हे समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी या ठिकाणी छान छान कविता आम्हाला ऐकवत आहेत, त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।